बकरीची लेंडीच बाजला गेली. त्यासाठी मी कासव आणला. त्यासाठी मी तो कासव दाखवायचा होता ना. नमस्कार मंडळी. तर बाई आज मी सकाळीच उठलो होतो 5 वाजता. आणि आता सध्या तर बाई अभ्यास झाला माया. अभ्यास काही मी केला इथं बसून. सकाळी उठलो तर मी इथंच होतो असा. इथं त्याला पुस्तक ठेवून लाईट दिला होता लावून आणि याच्यावरच केला अभ्यास. आता इथं बॅग पडलीच आहे. आणि बाई दादी अजूनही उठायचीच आहे. भाई परवाच दिवशी खवा सांगितला होता तर येईनं खवा आणला आहे. हा पा किती आहे 1 किलो खवा आहे भैया. अजूनही दिला थोडासा तर एवढा खवा आहे भाई. याच्यात दिला ठेवून आणि याच्यापैकी फक्त आपल्या घरी अर्धाच किलो राहणार आहे. कारण बाकीचा 1.5 किलो जाते तो अक्काची इथं. कारण तिथं पूजा आहे म्हणूनच हा खवा. 2 किलो रवा खवा आणला म्हणते. 1.5 किलो अक्काची इथं जाते म्हणजे अर्धा किलो घर राहायचे म्हणते. याले गोळी घेऊ आले. बहीण 3 दिवसापासून एवढ्या हुया भाजतो करून राहिलो. पण कालचा होता गुरुवार. आज भाजायला टाकतो आपण. भाजा बरं हे विचारल्यास तुराठ्या काळाच्या. बाई हरभऱ्याच्या हुया भाजून खाले बम खतरनाक लागते. कधी खाऊन पाहिजे कसे भाजा लागते ते दाखवतो. जयन नाही का पदे झाले का तयार? झाले. खाऊ का मग? बाई हुया झाले इथं भाजून. आता खातो चांगले. काय तोंड होते सारे. बाई खरंच बम खतरनाक लागते. गोड लागते एकदम. खरंच बम खतरनाक. हात काळे होते ना कापा. हे भाजलं तर खरी एखादी लेंडीच गेली तर याच्या सांगा. हरभरा भाई हरभरा समजून जर बकरीची लेंडीच भाजला गेली. पोट सफा होते ना. लेंडी गेली म्हणजे पोटा. कुठे आहे हे जैले साजरे. बकऱ्याची लेंडे जैले. बोरचीच तो नाही ना. आपण लेंडी आहे का? तोडलं आपण लेंडी आहे का? लेंडी आपण नाही रे. बोर बोर आहे ना दादी. लेंड्या खाल्ल्यानं तेव्हा म्हणणार रोग होते ना दुरुस्त. बकरीची लेंडी वेगळी नाही. आता खाऊन घ्या दादी. काहीच नाही होत. भाई हुया खाऊ तर थकलो मी. इकडे आलो बाजूच्या घरी. इथं बा मस्त कासव आहे दाखवायचे. कासव आहे. काढू का वरते भाई डसन काय हे बा भाई. कासव काढला भाई. याचं मुंडक अंदर. हे मुंडक आहे आपल्याला पाहून अंदर लपून जाते. गोट्यासारखाच राहते ना बाहेर. दादीला दाखवतो भाई. कासव बाहेर आणला म्या. हे बाईच्या इथं हाय. हा पाले हे दादीला दाखवतो. नाही ना खाली ठेव ना. खाली हे घ्या आप्पा. भिवून कोण राहिले बा. त्याला काही नाही करत असते. काही नाही करत. खाली ठेव रंगोळी. भाई इथं चालते ना. आता चालते ना. तो नाही आता त्याला का चालते तरी गंमत पाहिजे. तसं चालते. बाहेरच नाही निघून आला होता. चुरी टाका लागते नाही त्याला. आता आता मुंडकही बाहेर निघालून आला. तो थंडी आहे ना. भाई पुरा गोटा हा. व्हायला लागते पण त्याचे पाय पण लागते काय झालं. त्याचं इथं शरीरच कोण नाही लागत असं. नाही तसा मग का अप्पा कुऱ्हाडनं तोडलं ते तुटत नाही काय? कुऱ्हाडनं तोडला ते तुटत. पळूनच जाईन तो. त्यासाठी मी कासव आणला. त्यासाठी कासव आणला. पण त्यासाठी कासव आणला ना म्या.
भाई तो कसा दाखवायचा होता ना. पाहिलाच नाही ना. तुले दाखवासाठी आणला मी स्पेशल. काडी लहान झाली काडी. भाई तुले स्पेशल दाखवासाठी जे नाही ना काय इथं पायी काहीच तर बाहेर निघालून आलो. मस्त पाय करते चांगलं चालते गरगर चालते ना तो. मग निघन करतो भाई. दादी भाई अजूनही यानं काही बाहेर काढलं नाही, तोंडही नाही, पायही नाही. असं मुलात धरणं हातात उन्ही ते धरला याला जरा धुवा लागते याच्यावर जरा शेवाळ हा पाण्यात राहते ना तो. शेवाळ झाला याच्यावर. लिटरली भाई जिथून आणला तिथंच ठेवतो. याच्यातून काढला होता याच्यातच जाय रे भाऊ. पण मला काय नाही असे कोणता प्राणी असा कोण असा प्राणी हे करून ठेवला का मला आवडतच. मस्त खेळला पाहिजे बाहेर. आधी स्पेशल त्यासाठी हुया तर गे मग ह्या ठेवून देतो न्यू. ह्या घे ठेवून दे काय मी खाईन नंतर तूही खाऊन घे. लिटरली हुया झाल्या सबन भाजून आता थोड्या वेळ करतो अभ्यास. आज पेपर बेसिक अभ्यास झाला. आपण इथं ठुण्या लावल्या. ठुण्या इथं सावलीचं करतो म्हणते बाई. आता जा लागते तयारी करून आपल्याला शाळेत. बाई फायनली आलो मी शाळेतून आणि आपले हे पिल्ले बा मस्त उठाले बसायला झाले सुरू. यो 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 मस्त समजूनही राहिला ते म्हटलं ते या लागते जाय म्हटलं जा लागते म्हणून राहिले. आपण सर्व कपड्यावर प्रेस तर आपल्याला जा लागते उद्या अख्खाची इथं, कारण तिथं आहे श्राद्ध. पाहू आपण उद्याचा ब्लॉग कसा होते. तर सध्या तर आप्पा करू राहिले तर प्रेस. सर्व कपडे दिले मला प्रेस करून. लय दिवसाचे राहिले होते प्रेस करायचे. तुला गरम करू मला खायला गरम करावं लागते. तू हे कपडे घेऊन ती प्रेस करून साड्या बाड्या असन तर आप्पा सारच देते करून. त्या साड्या असन तेही प्रेस देते करून. आता आलो वरते हे पा इथं आपली बंगळी रेडी आहे. तुम्हाला मागच्या ब्लॉगच्यात दाखवली असून म्या इथं माहिती आहे का म्या काय केलं. इथं जी बंगळी होती त्याला इथं बांधून दिलं. हे पिळं होतं मी हातानं तयार केलेलं पुरं सागाचं आहे. बंगळी तयार झालेली आहे. तर भाई आता तर 6-6:30 होऊन राहिले. तर भाई आजचा ब्लॉग करतो इथं एंड, कारण एडिटिंगसुद्धा करावं लागते आता मला. तर आज पेपर आहे तर लवकर एडिटिंग करतो, लवकर कंप्लीट करतो. हा उद्या ब्लॉग येऊन जाईल. तर भाई आजचा ब्लॉग करतो इथं एंड. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर आणि भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला काही पाहू नको तू.